संदर्भातली बातमी म्हणजे बिहारची बातमी आहे। शपथविधी सोहळा पार पडलेला आहे। नितीश कुमार पुन्हा बिहारचे मुख्यमंत्री झालेले आहेत। नितीश कुमारांची भाजप सोबत सत्ता स्थापना आपण बघितली। 5 वर्षांच्या कार्यकाळात नितीश कुमारांकडून ही तिसऱ्यांदा शपथ घेतली गेलेली आहे। बिहारमध्ये नव्या सरकारचा शपथविधी सोहळा पार पडलेला आहे। नितीश कुमारांसह 2 उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतलेली आहे। भाजपकडून सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा उपमुख्यमंत्री असतील। शपथविधी सोहळा सुरू झालेला आहे, अजून पूर्ण झालेला नाही, संपलेला नाही। शपथविधी सोहळ्याची थेट दृश्य आपण बघतो आहोत। भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा कार्यक्रमाला उपस्थित आहेत। दुपारी 12 वाजता नितीश कुमारांनी राजीनामा दिला। संध्याकाळी 5 वाजता पुन्हा बिहारच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। आपल्या सगळ्यांना कल्पना असेल, मागचे 2-3 दिवस बिहारमध्ये सगळी उलथापालथ राजकीय सुरू आहे। रात्रभर परवाच्या दिवशी सगळा सत्ता पालट होते की काय असा गदारोळ बघायला मिळाला। वेगवान राजकीय घडामोडी सुरू झाल्या। केंद्रस्थानी होते नितीश कुमार। आता नितीश कुमार भाजपसोबत सत्ता स्थापन करणार हे जवळपास काल दिवसभरात निश्चित झालेलं होतं। आज राजीनामे दिले गेले आणि 5 वाजता तिसऱ्यांदा एकाच वर्षात तिसऱ्यांदा नितीश कुमार यांनीच शपथ घेतलेली आहे मुख्यमंत्री पदाची, पण सरकार स्थापन केलंय भाजपसोबत। आता आपण वेगवान स्वरूप